मित्रांनो, जेरंड किंवा वर्बल नाउन ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी एक कन्सेप्ट आहे. तर यामध्ये काय आहे, की जी क्रियापदाची मूळ रूपं असतात, ज्याला आपण V1 असं म्हणतो. त्या प्रत्येक V1ला जर तुम्ही ING लावलं, तर त्याचा उपयोग तुम्ही नाउन सारखा करू शकता किंवा नामासारखा करू शकता. तर काय दिलेलं आहे जेरंड किंवा वर्बल नाउन म्हणजे वर्ब पासून तयार होणारं नाउन. आणि या ठिकाणी मी काही एक्झाम्पल्स घेतलेली आहेत आणि ही सर्व क्रियापदाची मूळ रूपं आहेत किंवा क्रियापदाची पहिली रूपं आहेत. तर तुम्हाला फक्त एक सोपं काम करायचं आहे, की या प्रत्येक क्रियापदाच्या मूळ रूपानंतर ING लावायचा आहे आणि त्याचा उपयोग हा नाउन सारखा करायचा आहे, म्हणजे नामासारखा करायचा आहे. तेव्हा तुम्ही त्याला जेरंड किंवा वर्बल नाउन असं म्हणू शकता. आता या ठिकाणी बघा मित्रांनो, रीड म्हणजे वाचणे असा त्याचा अर्थ होतो. आता याचा वाक्यात उपयोग कसा करायचा? सिंपली एक काम करा, रीड नंतर ING लावा, झालं रीडिंग. आताही याचा अर्थ वाचन किंवा वाचणे असाच तुम्ही घेऊ शकता. आता पहा, रीडिंग इज माय हॉबी. रीडिंग इज माय हॉबी. आता वाक्याचा अर्थ कसा होईल? वाचणे माझा छंद आहे. वाचणे माझा छंद आहे, म्हणजे वेगवेगळी पुस्तकं वाचणं माझा छंद आहे. आता या रीडिंगचा उपयोग जो आहे तो तुम्ही वाक्यामध्ये शेवटी पण करू शकता. जसं की याच वाक्याला तुम्ही असं पण म्हणू शकता, माय हॉबी इज रीडिंग. माय हॉबी इज रीडिंग. माझा छंद काय आहे? तर रीडिंग माझा छंद आहे. आता सेकंड एक्झाम्पल पहा. ड्रॉ म्हणजे तसा अर्थ आपण काढणे घेतो, पण इथे या ठिकाणी अर्थ घेऊयात की चित्र काढणे. ओके, ड्रॉइंग. ओके, आता ड्रॉ आलेला आहे तर ड्रॉला ING लावा. काय झालं? ड्रॉइंग. ओके, ड्रॉइंग इज अन आर्ट. म्हणजे चित्र काढणे, चित्र काढणे एक कला आहे. काय आहे? एक कला आहे. असा तुम्ही त्याचा अर्थ या ठिकाणी काढू शकता. आता वॉक म्हणजे काय मित्रांनो? चालणे. ओके, तर याला फक्त ING लावा. काय झालं याचं? वॉकिंग. वॉकिंग म्हणजे चालणे. आता वाक्यात उपयोग करायचा आहे. वॉकिंग इज अ गुड एक्झरसाइज. वॉकिंग इज अ गुड एक्झरसाइज म्हणजेच काय? चालणे हा एक उत्तम किंवा चांगला व्यायाम आहे. चांगला व्यायाम आहे. ओके, वॉकिंग इज अ गुड एक्झरसाइज. आता पहा ऍक्ट. आता ऍक्टला फक्त ING लावा. ऍक्टिंग. ऍक्ट म्हणजे काय? कृती करणे किंवा चित्रपटामध्ये अभिनय करणे. ओके, तर ऍक्टला ING लावा. ऍक्टिंग. ऍक्टिंग इज नॉट इझी. म्हणजेच की अभिनय करणं सोपं नाहीये. अभिनय करणं सोपं नाहीये. ओके, की ऍक्टिंग इज नॉट इझी, इट इज व्हेरी डिफिकल्ट, असं या सेन्समध्ये. किंवा तुम्ही असं बी म्हणू शकता की ऍक्टिंग इज अ प्रोफेशन. ऍक्टिंग इज अ प्रोफेशन म्हणजेच काय? की अभिनय करणं हा एक व्यवसाय पण आहे. ऍक्टिंग इज अ प्रोफेशन. आता याचा उपयोग वाक्याच्या शेवटी जर करायचा असेल, तुम्ही असं पण म्हणू शकता की आय डोंट लाईक ऍक्टिंग. म्हणजे ऍक्टिंग करणं मला बिलकुल आवडत नाही. ओके, ओके, किंवा तुम्ही असं म्हणू शकता की हिज पॅशन इज ऍक्टिंग. त्याचं पॅशन काय आहे? ऍक्टिंग हे त्याचं पॅशन आहे. म्हणजेच की वाक्याच्या शेवटी पण तुम्ही या वर्बल नाउनचा उपयोग करू शकता. आता कुक म्हणजे काय? स्वयंपाक करणे. इथे स्वयंपाक आलेला आहे फक्त, तर कुकचा अर्थ होतो स्वयंपाक करणे. राईट. आता या कुकला ING लावायचं आहे आपल्याला. काय झालं? कुकिंग. कुकिंग म्हणजे स्वयंपाक करणं. सोपं आहे का? कुकिंग किंवा वेगळ्या अर्थात कुकिंग इज अ डिफिकल्ट थिंग. कुकिंग इज अ डिफिकल्ट थिंग म्हणजे स्वयंपाक करणे अवघड काम आहे किंवा स्वयंपाक करणं ही एक अवघड गोष्ट आहे, अर्थातच काम आहे, असा तुम्ही संदर्भ म्हणजे त्या अर्थाने तुम्ही अर्थ काढू शकता की कुकिंग इज अ डिफिकल्ट थिंग. राईट. किंवा तुम्ही असंही म्हणू शकता की समजा शी हेट्स कुकिंग. शी हेट्स कुकिंग म्हणजे तिला कुकिंग जी आहे ती अजिबात आवडत नाही या अर्थाने. किंवा शी इज फॉन्ड ऑफ कुकिंग म्हणजे तिला कुकिंगची आवड आहे. फॉन्ड ऑफ लक्षात ठेवा, ही एक फ्रेज तुम्ही लक्षात ठेवू शकता. फॉन्ड ऑफ म्हणजे काय? ची आवड असणे म्हणजेच एखाद्या गोष्टीची आवड असणे. तर या अर्थाने मित्रांनो
क्रियापदाच्या मूळ रूपाला जर तुम्ही आयएनजी लावलं, क्रियापदाच्या मूळ रूपाला आयएनजी, क्रियापदाच्या मूळ रूपाला आयएनजी, क्रियापदाच्या मूळ रूपाला आयएनजी, क्रियापदाच्या मूळ रूपाला आयएनजी, तर त्याचा उपयोग तुम्ही जेरंड म्हणून किंवा वर्बल नाउन म्हणून करू शकता. त्याला क्रियापदापासून तयार होणारं नाम असं तुम्ही संबोधू शकता. मग जेवढी काही क्रियापदाची पहिली रूपं तुम्हाला माहिती आहेत, किती माहिती आहेत? 100, 200, 300 कितीही क्रियापद, जी काही क्रियापद असतील त्याच्या फक्त पहिल्या रूपाला आयएनजी लावा. जसं की प्ले, प्ले, राईट, वर्क, वर्किंग, ओके, बॅट, बॅटिंग, बॉल, बॉलिंग, म्हणजेच BOWL बॉल हे एक क्रियापद सुद्धा आहे, त्याचा अर्थ गोलंदाजी करणे असा होतो. तर या पद्धतीने मित्रांनो तुम्ही वर्बल नाउन तयार करून त्यांचा उपयोग वाक्यामध्ये करू शकता. थँक्यू व्हेरी मच.